नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या साला झारचे उपकार या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे असाही एक वाढदिवस. ऐकूया श्रोते हो, कोणाचा वाढदिवस आहे आणि कसा साजरा होणार आहे ऐकणार आहोत आपण विजय कापडी सरांच्या कथेमध्ये असाही वाढदिवस. सत्तास्थानी ऐसपैस विसावलेल्या पक्षाच्या सर्वेसर्वा आणि राज्याच्या मुख्यमंत्री सविता देवी यांचा वाढदिवस जवळ आला होता. यावर्षी वाढदिवस नेहमीप्रमाणे धूमधडाक्यात साजरा करण्याचं त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी ठरवलं होतं आणि त्या दृष्टीनं ते सगळे तयारीला सुद्धा लागले होते. पण त्यांच्याच पक्षातले एक महत्त्वाकांक्षी आमदार एम शिवप्पन यांच्या मनात मात्र वेगळाच विचार आला. आपल्या 4-6 विश्वासू प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आपल्या कॅबिनमध्ये बसून ते याच विषयावर चर्चा करण्याकरता जमलेले होते. थोड्या वेळानं घड्याळात बघून त्यांनी त्या दिवशीचा राहू कालम संपल्याची खात्री करून घेतली आणि जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघून स्मितहास्य करून सुतोवाच केलं आणि म्हणाले, आपण सर्वजण जाणता की आमच्या प्रिय देवींचा वाढदिवस अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यांचा यंदाचा वाढदिवस अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आकर्षक स्वरूपात साजरा करायचं मी ठरवलेलं आहे. त्यासाठी एक उपक्रम हाती घ्यायचा आहे आणि तो उपक्रम यशस्वी करायचा आहे. आपल्या उपक्रमाची बातमी कानावर पडताच देवींची कळी खुलली पाहिजे. हा शिवप्पन म्हणजे कोणीतरी वेगळा माणूस आहे याची त्यांना खात्री पटली पाहिजे. तर या छोट्याशा पण महत्त्वाच्या बैठकीत आपण सगळ्यांनी आपापले विचार मांडावेत अशी विनंती करतो आणि मी आता थांबतो. आपल्यापैकी कुणीही मांडलेली कल्पना प्रत्यक्षात आणली गेली तर त्याला माझ्या वतीनं बक्षीस देण्यात येईल. आता हे काही वेगळं सांगायला नको तुम्हाला. चला आता अधिक वेळ न दवडता आपापल्या मनातल्या कल्पना ऐकूया. एवढं प्रास्ताविक करून शिवप्पन थांबले. पहिला कार्यकर्ता हसतमुखानं सगळ्यांकडे बघत म्हणाला, मंडळी वणक्कम, म्हणजे नमस्कार. अम्मांच्या पक्षातला प्रत्येकजण एकत्र येऊन फार मोठ्या प्रमाणावर त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे हे आपण सगळे जाणता. आता शिवप्पन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपणही तो साजरा करणार. प्रश्न असा आहे की त्यांच्या वजनदार भव्य दिव्य कार्यक्रमापुढे आपला कार्यक्रम फिका नाही का पडणार? मला वाटतं त्यामुळे आपलं जनतेत हासच होणार. तद्वत मला असं वाटतंय की आपण वेगळा उपक्रम किंवा कार्यक्रम करूच नये, उलट सर्व शक्तिनिशी त्यांच्यात सामील व्हावं. जय देवी. आणि एवढं बोलून तो खाली बसला. शिवप्पन त्याच्याकडे किंचित रागानं बघत म्हणाले, हां, म्हणजे तुमच्या डोक्यात वेगळा विचार येतच नाही याची कबुलीच दिली की तुम्ही. अहो शहाणे, मुख्यमंत्र्यांचे सगळे सहकारी मिळून त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर थाटामाटात साजरा करणार आहेत ही गोष्ट सगळ्यांना म्हणजे देवींना सुद्धा ठाऊक आहे. त्या कार्यक्रमात आपण सारे सामील होणार आहोत याबद्दल काही वादही नाही आहे. पण आमचंही डोकं या बाबतीत चालतं याचा प्रत्यय त्यांना आणून देण्याची ही फार मोठी संधी आहे. आणि ती हातची दवडली तर आपल्यासारखे कपाळकरंडे आपणच ना. आपल्याला त्या पवित्र दिवशी असा एक कार्यक्रम राबवायचा आहे की त्या आपल्यावर म्हणजे माझ्यावर जाम खुश झाल्या पाहिजेत. आता थोड्याच दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. जो तो आपापल्या कल्पकतेचा प्रत्यय आम्हाला आणून दिल्या वाचून राहणार नाही. आपण त्या स्पर्धेत मागे राहून उपयोगाचं नाही आहे. तेव्हा तुम्हाला काहीतरी आगळा वेगळा उपक्रम सुचवायलाच लागेल. आपलं हसं होणार नसून आपलं त्यांच्याकडनं कौतुक होणार आहे याची खात्री बाळगा आणि सुचवा ना काहीतरी आगळं वेगळं. शिवप्पन यांचे हे उद्गार कानी पडल्याबरोबर पहिला कार्यकर्ता खजील झाला, त्याचा चेहरा पडला. तेवढ्यात दुसरा एक जण म्हणाला, मला वाटतं आपण मुख्यमंत्र्यांचा 40 फूट उंचीचा भव्य कटआउट तयार करून तो सचिवालयाच्या समोरच उभा करू. आत्तापर्यंत 20-25 फुटाचे कटआउट जनतेनं पाहिलेत. 40 फूट उंचीचा कटआउट बघून त्या खुश झाल्याच पाहिजेत. इतरांनी या प्रस्तावावर माना डोलवल्याचं बघून शिवप्पन म्हणाले, हे तुम्ही सगळे ना रेम्या डोक्याचे दिसताय. अहो त्यांचा कटआउट उभा करणं ही नेहमीची गोष्ट झाली. त्यात नाविन्यता कुठलं? त्यांचा कटआउट उभा करणं ही कल्पना ना कुणालाही सुचू शकते. लक्षात ठेवा, आपल्याला त्यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा आहे.
त्यामुळे कटआउटसारख्या गुळगुळीत कल्पना मला कृपा करून ऐकवू नका बाबा. तिसरा एक जण चतुर मुद्रा करत म्हणाला, माझ्या डोक्यात एक कल्पना आत्ताच आली आहे. ही ताजी ताजी कल्पना बघा कशी वाटते. देवींचा हा 54वा वाढदिवस आहे. 54 हा आकडा 5वर 4 असा तयार होतो. आता 5 अधिक 4 9 आणि 9 हा आकडा त्यांना लकी आहे. माझी कल्पना अशी आहे की आपण 9 कार्यकर्ते असे उभे करू की जे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापासनं 9 किलोमीटर अंतरावरनं रस्त्याच्या मध्यभागी आडवे पडून गडाबडा लोळत 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 देवींच्या घराजवळ अगदी त्यांच्या चरणांपर्यंत पोचतील आणि आम्हाला आशीर्वाद द्या अशी गळ घालतील. हा प्रकार बघायला रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक गर्दी करतील. अहो, ही एवढी गर्दी जमेल हे काही सांगायची गरज नाही आहे. आणि एकदा गर्दी जमली की चॅनलवाले इतर मीडियावाले आपापले कॅमेरे सरसावत धावून येतील. फार मोठी पब्लिसिटी मिळेल. हो. शिवप्पन नाक मुरडत म्हणाले, हे बघा, माझ्या आठवणीप्रमाणे असा कार्यक्रम गेल्याच वर्षी किंवा कदाचित त्या आधीच्या वर्षी राबवण्यात आलेला होता. त्यावेळी लोकांना गडाबडा लोळत ठेवल्याबद्दल मीडियावाल्यांनी मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवलेलं होतं. आणि मग आपल्याला न सांगता हा कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल त्या संबंधित मंत्र्यावर रागवल्या होत्या. त्या मंत्र्याचं मंत्रिपद काही कारणास्तव गेलं, पण खरं कारण हेच होतं बरं का. थोडक्यात म्हणजे काय, आपण असलं काही कृत्य करणार नाही. आणखीन एक जण उभा राहिला आणि म्हणाला, आपण देवींचा तुलाभार करायचं का? तुलाभार. त्यांचं जेवढं वजन भरेल तेवढी सोन्याची बिस्किटं त्यांच्या तिजोरीत जमा करून टाकायची. या प्रस्तावावर चिडलेल्या शिवप्पनने डोळे गारागारा फिरवत म्हटलं, हां, म्हणजे तुम्ही मला पुरतं कांगाल करायचं ठरवलं आहे. अहो, त्याचं वजन किती आहे काही कल्पना आहे का तुम्हाला? त्यांच्या वजना इतक्या सोन्याची बिस्किटं? अरे बापरे. आणखीन एक जण म्हणाला, सोनं परवडत नसेल तर चांदीचा विचार करायला हरकत नाही ना. तिसरा पटकन म्हणाला, आणि चांदी नसेल परवडत तर पितळेचा विचार करावा काय? शिवप्पन हात वर करत म्हणाले, मित्रांनो, तुम्हा साऱ्यांनाच हे सांगताना मला खेद होतोय की तुमचे मेंदू पार गंजलेले, बुरसटलेले. तुम्हाला तुमचे विचार मांडायची संधी दिली ही माझी घोडचूक झाली. अरे माझ्या मित्रांनो, देवीच्या तिजोरीत म्या पामर काय भर घालणार रे? त्यांच्या तिजोरीत काय आहे याची कल्पना आहे का कोणाला? मोठ्या उत्साहानं एक जण उठून उभा राहिला आणि सांगायला लागला, अहो म्हणजे काय, मागच्या खेपेला त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि त्या वरुणानिधी मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या घरावर धाड पडली. काय सापडलं नव्हतं हो त्या धाडीत. शिवप्पन म्हणले, काय रे, हे सगळं लक्षात ठेवलंच ते कशा करता? ते असो. या ठिकाणी एवढ्या संपत्तीचा महासागर आहे, त्यात तुला भाराच्या निमित्तानं आपण काय भर घालणार? शिवाय परवडणार आहे का ते? किंवा हा विचारसुद्धा आपसूक बाद. आणि मग घसा साफ करून ते म्हणाले, माझ्या मनात एक कल्पना आली आहे, ती अशी. सांगा की सांगा, तुमची कल्पना म्हणजे आगळी वेगळी भन्नाट असणार एकदम, सांगा सांगा. यावर सगळ्यांनी संमतीदर्शक माना डोलवल्या आणि उत्सुकतेनं शिगोशिग भरलेला चेहरा करून ते शिवप्पनकडे बघायला लागले. शिवप्पन उठून उभे राहिले, सगळ्यांकडे एकटक बघायला लागले आणि म्हणाले, हे बघा, मी सर्वदृष्टीनं सखोल विचार करून ही कल्पना तुमच्यासमोर मांडतोय. कल्पना माझी, पण ती प्रत्यक्षात उतरवण्याकरता तुम्हाला श्रम करावे लागतील. आणि प्रत्येकजण घरचं काम समजून सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेलच. त्यायोगे आपल्याला यश मिळणार. आणि लक्षात ठेवा, ही कल्पना देवींना खूप आवडणार. नाही, मुळात कल्पना काय आहे ते कानावर घाला ना आमच्या. आता ती सांगण्याकरता तर मी उभा आहे ना. आता तुमचा अधिक अंत न बघता त्या अफलातून कल्पनेविषयी सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या मुख्यमंत्री एक स्त्री आहेत. त्यांना स्त्री जातीचा रास्त अभिमान आहे. त्यांच्या जन्मदिवशी तामिळनाडूच्या सामान्य नागरिकांच्या घरात मुलीचा जन्म होणं हे किती भाग्याची गोष्ट आहे सांगा. म्हणजे त्याची तुम्ही कल्पना करू शकता का नाही? तेवढ्यात एक जण म्हणाला, ते ठीक आहे, पण सध्या भारतात कुणाच्याही घरी मुलगी जन्माला आली तर नाका मुरडतात. मुलींना बारशाच्या वेळी नावं ठेवताना त्यांच्या मनातली नाराजी स्पष्ट दिसते.
अहो, पंजाब हरियाणात सध्या जन्माला आलेल्या मुलींना नफरत, अंचाही, काफी, बाधो, बस्कर अशी नावं ठेवतात बरं का. शिवप्पन म्हणाले, बघा ते काही असो, पण मुलींचा जन्म होणं ही अटळ घटना आहे. ते काही आपल्या हातात नाही आहे. मुली अम्मांच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्माला येणं या गोष्टीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. आणि हे विसरू नका की स्त्री म्हणजे माता. आता मी माझ्या कल्पनेतला नेमकेपणा सांगतो, नीट ऐका हां. त्यांच्या वाढदिवशी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत म्हणजे मधल्या 9 तासांच्या कालावधीत ज्या महाभागांना कन्यारत्न प्राप्त होतील त्यातल्या पहिल्या 9 कन्यांच्या गळात मी 5 ग्रॅम वजनाची सोनसाखळी घालून त्यांच्या या जगातल्या आगमनाचं स्वागत करणार आहे. सोनसाखळी मिळाल्यामुळे निदान 9 मातापित्यांना तरी मुलगी जन्माला आल्याचं दुःख नाही होणार. आणि अशा प्रकारची कल्पना जगात कुठेच राबवली गेली नसल्यामुळे आम्हांना आपल्या सर्वांचा आणि त्यातल्या त्यात माझा सार्थ अभिमान वाटेल. त्यांना आपलं कौतुक करावंसं वाटेल. आणि आपल्याला तरी त्यांच्याकडनं दुसरं काय हवं नाही का. तेव्हा ही कल्पना सगळ्यांना पसंत पडली आहे असं मी जाहीर करतो. आणि आता अधिक वेळ न दवडता कामाला लागा अशी तुम्हाला विनंती करतो. एक कार्यकर्ता गोंधळलेल्या मुद्रेनं म्हणाला, नाही, तुमची कल्पना नाविन्यपूर्ण आहे याच्यात काही शंका नाही आहे, पण आम्ही कामाला लागायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते सांगा ना. आता ते सुद्धा मीच फोडून सांगायला पाहिजे का. अहो, राजकारणात तावरनं ताकभात ओळखायला शिकलं पाहिजे. असो, तुम्ही नेमकं काय करायचं आहे ते आता लक्षपूर्वक ऐका. शहरातल्या प्रत्येक प्रसूतिगृहाला भेट द्यायची. तिथल्या प्रमुखाला भेटून ज्या ज्या महिलांना त्यांच्या बाळंतपणाची तारीख दिली गेली आहे त्या देवींच्या वाढदिवसाच्या तारखेची वेगळी यादी तयार करायची. थोडक्यात वाढदिवसाच्या तारखेला ज्या बायका बाळंत होणार आहेत त्यांची यादी करून त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. अहो, पण डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या दिवशी या महिला बाळंत होतात असं थोडंच आहे का. बऱ्याच वेळेला अंदाज चुकतो डॉक्टरांचा. त्यामुळे आपल्या यादीनुसार ती बाई बाळंत झाली नाही तर आपला गोंधळ उडेल ना. हा तुमचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. ठीक आहे, मग त्याच्यावर सोपा उपाय आहे. म्हणजे या तारखेच्या आधीची आणि नंतरची सुद्धा तारीख ज्यांना दिली गेली असेल त्यांची सुद्धा एक वेगळी यादी तयार करायची. आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येक प्रसूतिगृहाच्या आवारात जागता पहारा देण्यासाठी बसवायचं. अपत्य जन्माला आलं आणि त्याचं कन्यारत्न असेल तर ताबडतोब मोबाईलवरनं माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधायचा. कन्यारत्न जन्मलं त्वरित निघा हे आपले परवलीचे शब्द. ते मधुर शब्द माझ्या कानावर पडले की हातात सोनसाखळी घेऊन मी शीघ्रगतीनं निघालो समजा. 9 कन्यारत्नांना सोनसाखळीची भेट देऊन झाली की मी देवींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेईन. सगळा वृत्तांत त्यांच्या कानावर घालीन. एवढं केलं की माझा नवीन मंत्रिमंडळात समावेश झाला म्हणून समजा. आणि एकदा का मी मंत्री झालो की तुम्हाला त्याचा लाभ मिळणार याची खात्री असू द्या. हां. बैठक संपली आणि सगळेजण नव्या कामगिरीवर निघाले. शहरातल्या सगळ्या सरकारी बिनसरकारी प्रसूतिगृहांच्या नावांची यादी करून कार्यकर्त्यांमध्ये त्याची वाटणी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी नेमून दिलेल्या प्रसूतिगृहात जाऊन तिथल्या प्रमुखांची गाठभेट घेतली. ज्या महिलांना मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचीच प्रसूतीची तारीख देण्यात आली आहे त्यांची एक यादी तयार करण्यात आली. त्याचप्रमाणे या तारखेच्या 4-6 दिवस आधीची तारीख ज्यांना देण्यात आली आहे त्यांची एक वेगळी यादी तयार करण्यात आली. नंतरची तारीख ज्या महिलांना देण्यात आली आहे त्यांची एक आणखीन यादी बनवण्यात आली. त्यानंतर एका हुशार कार्यकर्त्याने असा बूट काढला की काही महिला हॉस्पिटलात पोहोचण्याआधी वाटेत घाईगडबडीत बाळंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळ्याच म्हणजे बाळंत होऊ बघणाऱ्या सगळ्या महिलांच्या घरचे पत्ते आणि त्यांचा हॉस्पिटलच्या दिशेला जाणारा मार्ग याची वेगळी यादी करण्यात यावी. अर्थात हे काम सरकारी असल्यामुळे आवाहन सुरुवातीलाच केलं गेल्यामुळे आवश्यक ती माहिती पुरवण्याच्या बाबतीत कोणी फारशी खळखळ किंवा आळमटळम नाही केली. आणि हो, देवींच्या वाढदिवशी ठराविक वेळेत जन्माला येणाऱ्या पहिल्या 9 कन्यांना सोनसाखळीची भेट मिळणार आहे या गोष्टीबाबत गुप्तता पाळली गेली होती. कारण ती जर तशी बातमी बाहेर पडली असती तर अशा अवस्थेतल्या महिलांच्या ताणतणावात आणखीन भर पडली असती. आपल्याला मुलगीच होऊ दे आणि ती सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत अशी प्रार्थना देवाकडे करण्यात संबंधित महिलांची अहमहमिका लागली असती. आणि मग देवावर ताण आला असता की शिवप्पनची साखळी कोणाला मिळू द्यायची आणि कोणाला नाही मिळू द्यायची. दरम्यान सराफाकडे 9 सोनसाखळींची ऑर्डर देण्यात आली. आणि मग शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला मंडळी.
साधारणपणे बऱ्याचशा महिला मध्यरात्रीच बाळंत झाल्या. जन्माला आलेल्या अपत्यात मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त निघाली. पण सोनसाखळीचं बक्षीस हे सकाळी 7 नंतर जन्माला आलेल्या मुलींना मिळणार असल्यानं मध्यरात्री जन्माला आलेल्या मुलींची नावं आपसूक बाद झाली. इकडे ठीक 7 वाजता आंघोळ नाश्ता उरकून, अंगावर स्वच्छ कपडे घालून, कानाशी मोबाईल धरून शिवप्पन आपल्या घरातल्या दिवाणखान्यात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालायला लागले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी आपला नवरा इतका अस्वस्थ का, याचा उलगडा त्यांची पत्नी रुक्मिणीला काही होऊ शकला नाही. त्यासंबंधी त्यांना विचारावं का गप्प बसावं, यावर बराच वेळ विचार करून झाल्यावर त्यांनी मनोमन ठरवलं की गप्प बसावं. कारण अशा अस्वस्थ क्षणी काहीही विचारायला गेलं की शिवप्पन त्यांच्या अंगावर वस्सदिशी धावून येत असत. घड्याळात 7:17 झाली आणि शिवप्पन यांच्या हातातला मोबाईल वाजायला लागला. मोबाईलचं बटन दाबताच पलीकडनं आवाज आला, सर आनंदाची बातमी आहे. तिथं झाली, पण बैठकीत ठरल्याप्रमाणे परवलीच्या शब्दात सांग की. ऐका की सर, कन्यारत्न जन्मलंय, त्वरित निघा. हे शब्द कानावर पडता शिवप्पन यांना जणू काही आपल्यालाच अपत्य प्राप्ती झाल्याचा आनंद झाला. त्यांच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहिले. उभ्या उभ्या त्यांनी हवेत उडी मारली आणि घाईघाईनं सोनसाखळ्यांच्या पेट्या खिशात घालून ते निघाले. रुक्मिणीच्या मनात खूप होतं की त्यांना विचार, एवढ्या आनंदात चाललात कुठे. पण घरातनं बाहेर पडताना काहीतरी विचारलं तर शिवप्पन भडकत असत. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या माणसाला वाटेत अडवून रिकाम्या चौकशा करायच्या नाहीत, हे किती वेळा सांगायचं तुम्हाला, खडसावून म्हणत. दरम्यान शिवप्पन कारमध्ये जाऊन बसले. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली. महालक्ष्मी मॅटर्निटी होमच्या दिशेनं गाडी सुसाट वेगात निघाली. शिवप्पन गाडीतनं उतरले. हॉस्पिटलच्या दारात कार्यकर्ते उभेच होते. ते लगबगीनं त्यांना सामोरे गेले आणि या कानापासून त्या कानापर्यंत चेहऱ्यावर हास्य पसरवत म्हणाले, अभिनंदन, मुलगी झाली. शिवप्पन म्हणले, अरे आधी वॉर्ड नंबर सांग. आणि त्यांनी सांगितलेल्या वॉर्ड नंबरच्या दिशेनं ते धावत सुटले. रूमच्या बंद दरवाजासमोर उभं राहून त्यांनी दारावर टकटक केली. दार एका नर्सने उघडलं. दारात शिवप्पनना बघून ती म्हणाली, मुलगीच झाली आहे, तिला बघायची एवढी घाई कशाला, आता ती तुमच्या घरी राहायला नाही का येणार. नर्सचा गोंधळ झाला आहे हे शिवप्पन यांच्या लक्षात आलं, पण त्यांच्या मठ्ठ कार्यकर्त्याच्या सुद्धा लक्षात आलं. तो म्हणाला, अहो नर्सबाई, हे त्या कन्येचे जन्मदाते नाहीत, हे आपले आमदार साहेब आहेत. नुकत्याच जन्माला आलेल्या त्या कन्येच्या गळ्यात 5 ग्रॅम वजनाची सोनसाखळी घालणार आहे तुम्ही, आहात कुठं. अहो पण इतक्या लहान मुलीच्या गळ्यात का कोणी सोनसाखळी घालतं. मी दागिना तिच्या गळ्यात घालू देणार नाही, तिच्या आरोग्याचा प्रश्न आहे. चल हो बाजूला. असं म्हणत किंचित रागानं शिवप्पन यांनी त्या नर्सला बाजूला ढकललं. ते पुढे गेले. पाळण्यात शांत झोपी गेलेल्या मुलीला बघून त्यांनी दिलखुलास हास्य केलं आणि तिच्या गळ्यात सोनसाखळी घातली. बाळंतिणीच्या हातात मिठाईची पेटी देत म्हणाले, अभिनंदन कन्येला जन्म दिल्याबद्दल. कसलं अभिनंदन करताय हो, ही माझी 4थी मुलगी. ह्यांना कळलं ना तर माझी काही खैर नाही. मूर्ख आहे तुझा नवरा. अरे मुलगी म्हणजे धनाची पेटी. तिच्या गळ्यातली सोनसाखळी दाखव त्याला, सगळा राग जाईल त्याचा. शिवप्पन म्हणाले आणि निघाले. बाहेर आल्यावर म्हणाले, आता मी इथेच थांबतो, दुसऱ्या कन्यारत्नाच्या जन्माची वाट बघतो. थोड्याच वेळात त्यांचा मोबाईल वाजला. कन्यारत्न जन्मलंय, निघा. पलीकडून परवलीचं वाक्य कानावर पडलं आणि शिवप्पन आपल्या गाडीच्या दिशेनं निघाले. त्यांनी लक्ष्मी मॅटर्निटी होम असं सांगता ड्रायव्हरनं त्या दिशेने गाडी दामटली. हॉस्पिटलकडे पोचल्या तिथल्या कार्यकर्त्यांनी गरडा घातला. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. तेवढ्यात त्यांचा एक नातेवाईक जवळ आला. त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, मुलगी झाली का, मनाचा वेरस होऊ देऊ नका. बेटी म्हणजे धनाची पेटी. पण मी इतका जवळचा नातेवाईक असून सुद्धा वहिनी गरोदर आहेत, ह्याचा तुम्ही मला थांगपत्ता नाही लागू दिला. असो, पुढच्या खेपेला सांगायला विसरू नका बरं का. शिवप्पन त्याचं शंका निरसन करायच्या भानगडीत पडलेच नाहीत. ते वेगानं निघाले. तिथल्या खोलीचं दार उघडं होतं. ते आत गेले. पाळण्यापाशी जाऊन त्यांनी नुकत्याच जन्मलेल्या कन्याच्या गाळ्यात सोनसाखळी घातली. बाळंतीण आणि तिचा नवरा त्यांच्याकडे बघत असताना जवळ जाऊन म्हणाले, अरे मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नका, बेटी म्हणजे धनाची पेटी. त्यांना पुढे बोलू न देता तो नवरा म्हणाला, पण मला मुलगीच कुठे झाली आहे. अहो तो मुलगा आहे.
मुलगा आहे असं मोठ्यानं स्वतःला विचारत ते पाळण्यापाशी गेले. खाली वाकून बघायला लागले. तेवढ्यात त्या पाळण्यातल्या शिशूनं सोडलेली धार त्यांच्या तोंडात गेली. शिशी करत ते मागं वळले. तेवढ्यात त्यांचा कार्यकर्ता आत आला. अरे सर, तुम्ही कुठे सर? रूम नंबर 8 मुलगी झाली की. हे तर रूम नंबर 6 असतोय. इथं पण मुलगी झाली काय? आम्हाला कसं काही नाही कळलं? अपराधी सुराज शिवप्पन म्हणाले, अरे माझ्याकडनं गफलत झाली आहे. मुलीच्या ऐवजी मी मुलाच्या गळ्यात घातली सोनसाखळी. पण असू दे. असू दे कसं सर? एक सोनसाखळी हे शार्ट नाही का पडायचं आता? अरे बापरे, आता काय करणार? असं शिवप्पन म्हणाले खरे, पण लगेच सावरले, दुरुस्ती केली. नाही काही हरकत नाही, हाताशी बराच वेळ आहे. आणखीन एका सोनसाखळीची ऑर्डर देऊन ठेवू. आजची आज मिळाली पाहिजे असं सोनाराला सांगा. आज कसं मिळतंय हो ते सोनसाखळी? ते मुख्यमंत्र्याचं वाढदिवस असतं नाही आज, त्यानिमित्त सगळं दुकान बंद असतंय की आज. अरे बापरे, मग आता काय करायचं? नो प्रॉब्लेम सर, आम्ही करतो व्यवस्था. छाती पुढं काढत एक कार्यकर्ता म्हणाला आणि त्यांना रूम नंबर 8कडे घेऊन गेला. नव्या उत्साहानं शिवप्पननी तिथल्या कन्येच्या गळ्यात सोनसाखळी घातली आणि ते निघाले. तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. कन्यारत्न क्रमांक 3 असं आनंदानं म्हणत त्यांनी मोबाईल कानाशी लावला. तेव्हा रुक्मिणीचा आवाज त्यांच्या कानावर पडला. माझं आवाज कानावर पडल्यावर मोबाईल बंद करायचं नाही सांगून ठेवते मी. काय ऐकतंय काय मी? हे लक्ष्मी मॅटर्निटी होममध्ये तुम्हाला मुलगी झाली म्हणे. तिच्या गळ्यात काय तुम्ही सोनसाखळी घातली म्हणे. त्या वयात हे थेर बरे दिसतात काय म्हणते मी. मी कुठं कमी पडले तुम्हाला सुखात ठेवायला? सांगा की मला. तिला पुढं बोलू न देता शिवप्पन खेकसले. शटाप, एक शब्द पुढं बोलायचा नाही. मूर्खासारखं बडबडती असतो काहीतरी. शेवटी मलाच मूर्ख करून सोडलं की तुम्ही. हे बघ, तू समजते तसं काही नाही आहे. आता कन्यारत्न जन्मलं म्हणून मी सोनसाखळी घातली तिच्या गळ्यात, ही तुझ्यापर्यंत पोचलेली बातमी खरी आहे. पण मी तुला संध्याकाळी घरी आल्यावर सगळं सांगेन. आणि पुन्हा सांगतो, तू समजते तसलं काहीही माझ्या हातून घडलेलं नाही आहे. रडू आवर, जेवून घे, बरं वाटेल तुला. आणि बघ, परत मला फोन नाही करायचा, मी घाईत आहे, खूप कामात आहे. आणि त्यांचा मोबाईल बंद होता होता रुक्मिणीचे शब्द त्यांच्या कानावर पडले. माहिती आहे की तुमचं काम. त्यांनी फोन बंद केला. तेवढ्यात मोबाईल वाजला. कानाला लावल्याबरोबर शब्द कानावर आले. कन्यारत्न जन्मलं, निघा. आणि नव्या उत्साहानं शिवप्पन यांची गाडी राधा मॅटर्निटी होमच्या दिशेनं निघाली. एकदम उतावीळ न होता त्यांनी मुलगीच झाली आहे ही खात्री पटवून घेतली. तिसरी सोनसाखळी तिच्या गळ्यात घातली. त्यानंतर लगोलग 4थी, 5वी, 6वी सुद्धा सोनसाखळी घालून झाली. घड्याळात बघत शिवप्पन म्हणाले, आता 3च कन्यांचा जन्म झाला की झालं. 2 वाजायला आले. आणखीन 2 तास आपल्या हाताशी आहेत. चला आधी जेवून घेऊ आपण. आपल्या कार्यकर्त्यांसह ते एका मोठ्या हॉटेलमध्ये गेले. वेटरकडे ऑर्डर देऊन झाली. वेटरनं थोड्याच वेळात जेवणाची ताटं आणली आणि तेवढ्यात मोबाईल वाजला. पलीकडनं आवाज, कन्यारत्न जन्मले, निघा. समोर ठेवलेली जेवणाची ताटं तशीच सोडून सगळे निघाले. तिथला कार्यक्रम आटेपेपर्यंत 2:30 वाजले. 7 सोनसाखळ्या कामी आलेल्या होत्या. खिशात आता 1 सोनसाखळी राहिली होती आणि अद्याप जन्माला येऊ घातल्या होत्या 2 सुकन्या. दरम्यान दुसऱ्या एका हॉटेलात जाऊन सगळ्यांनी भरा कसे तरी पदार्थ पोटात ढकलले. न जाणो जेवता जेवता आणखीन एखादा कन्येचा जन्म व्हायचा. सगळेजण हात धुवून बाहेर येता येता मोबाईल वाजला. सगळे ओरडले, चला 8वी कन्या जन्मली. मोबाईलवरनं सांगण्यात आलं, कन्यारत्न जन्मलं, निघा. मग सगळे सरस्वती मॅटर्निटी होमच्या दिशेने निघाले. तिथला कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. शिवप्पननी घड्याळात बघितलं, 3:15 वाजलेले होते. अजून पाऊण तासाचा अवधी बाकी होता. तेवढ्यात कोणीतरी येऊन त्यांच्या हातात सोनसाखळीची पेटी देऊन गेला. सगळे नवव्या कन्यारत्नाची वाट बघायला लागले. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकायला लागले. 3:30 वाजता सगळ्यांचा धीर सुटला. अरे बापरे, देवा कृपा कर रे बाबा. येत्या अर्ध्या तासात एखादी मुलगी नाही जन्माला आली तर सकाळपासून केलेली ही धडपड, श्रम पाण्यात जाणार. ह्या विचारांनी सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. शिवप्पन यांचा चेहरा काळा ठिक्कर पडायच्या मार्गावर आला. आता करायचं तरी काय? घड्याळाचे काटे तर वाघ पाठीमागे लागल्याप्रमाणे पुढे पुढे धावतायत. हे कालचक्र थांबवायचं कसं? तेवढ्यात एक जण शिवप्पनना म्हणाला, सर आपण वेळ वाढवून घ्यायचं काय? म्हणजे 4च्या ऐवजी 5 करू की. तेवढाच वेळ आपल्या हाताशी लागेल. 4च्या आधी कन्यारत्न जन्माला आलं तर उत्तमच. नाही जन्मलं तर 5 वाजेपर्यंत वेळ वाढवून टाकू की.
त्यामुळे सध्या होत असलेलं ते हृदयाचं धडधड, हातापायाला सुटलेला कंप, कोरडं होऊ बघणारा घसा, गार पडत चाललेलं अंग, यातनं सुटका तरी होतंय की. हे टेन्शन आता सहन व्हायच्या पलीकडचं होऊन बसलंय की हो. शिवप्पन ठाण स्वरात म्हणाले, नाही. 4 चे 5 केले तर 9 तासांचे 10 तास होतील. 9 या आकड्याला आपण नाही बदलू शकत. तेव्हा आहे त्या परिस्थितीत वाट बघण्या वाचून आपल्या हातात काही उरलेलं नाही, तेव्हा वाट बघणं. मग सर्वांनी इतरांना मोबाईल करून गाठायचं ठरवलं. शेवटी घड्याळात 4 वाजायला अवघी 3 मिनिटं बाकी असताना मोबाईल वाजला. 9व्या कन्येचा जन्म झाला तर. वा. सगळ्यांनी शिवप्पन जिंदाबादचे नारे लावले. थरथरत्या हाताने, धडधडत्या काळजाने शिवप्पन यांनी मोबाईल कानाला लावला. पलीकडनं आवाज आला, शिवप्पन सर, मी सूर्यबाला, मुख्यमंत्र्यांची सेक्रेटरी बोलतीये. अहो, आज आहात कुठे तुम्ही? सकाळी सकाळी सगळेजण येऊन देवींच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन आनंदानं परतले. त्यांनी तुमची चौकशी केली. कुणीतरी म्हटलं की तुम्ही पार्टीच सोडणार आहे. देवी तुमच्यावर नाराज झालेत बरं का. मला वाटतं येत्या 6-7 महिन्यात तुम्ही त्यांना भेटायलाच येऊ नये. आलात तर तुमची खैर नाही. आता हे मी तुम्हाला सांगायला हवं असं काही नाही का. आणि मोबाईल बंद झाला. आज जन्मलेल्या 9 कन्यारत्नांना सोनसाखळी देऊन वाढदिवस साजरा करण्याच्या गडबडीत आपण इतके गुंतलो की मुख्यमंत्र्यांकडे सगळ्यात आधी जाऊन त्यांच्या पाया पडायचं राहून गेलं. आता त्या संतापल्या. आता कसलं मंत्रीपद आणि कसलं काय. काय झालं, काय झालं काय. अहो, डोळे पांढरे का करताय. पाणी आणा कोणीतरी, पाणी. कार्यकर्ते शिवप्पन यांच्याकडे बघून ओरडायला लागले. तेवढ्यात मोबाईल वाजला. शिवप्पन मोबाईल कानाशी धरण्याच्या मनस्थितीत नसल्याचं बघून तिथेच उभ्या असलेल्या एकानं त्यांचा मोबाईल कानाला लावला. पलीकडनं आवाज आला, अभिनंदन, 9वं आणि शेवटचं कन्यारत्न जन्मलं, निघा. घड्याळात 4ला तब्बल 2 मिनिटं बाकी होती. सर चला निघूया, 9वं कन्यारत्न जन्मलं सर, असं कार्यकर्ते सांगायला लागले. पण शिवप्पनना काही ऐकू येत नव्हतं. अजिबात ऐकू येत नव्हतं. ते नुसतेच आपले सगळ्यांकडे बघत होते, केविलवाणी मुद्रा करून. श्रोते हो, विजय कापडी सरांची कथा तुम्ही ऐकत होतात. असाही एक वाढदिवस. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. तुमच्या मित्रपरिवारात वाढदिवस कसे साजरे केले जातात हे कमेंट करून जरूर कळवा. आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटूयात अशाच उत्तमोत्तम विनोदी कथांसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.